काय प्रतिपादन? सर्वात पहिलं आमचे महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री, नांदेडचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि दक्षिणचे आमदार आमचे मोहनअण्णा हंबर्डे साहेबाच्या आशीर्वादाने आणि सर्व गावकऱ्याच्या सर्व समाजाच्या घटकातून आमच्या पॅनलला 100% एकतर्फी बहुमत दिलेलं आहे गावकऱ्यांनी. आणि गावकऱ्यांनी एवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे, त्याच्याकरता उद्यापासूनच आमची व्यूहरचना राहील की गावकऱ्याच्या जे नाल्या असतील, रोड असतील, रस्ते असतील, कोकणचा विषय असेल, अनेक घरकुलचे विषय असतील, याची आम्ही व्यूहरचना तयार करू. आणि जुलस वगैरे कुठलाही आम्ही आज काढणार नाही, का तर कोरोनाचं एवढं मोठं संकट आधीच महाराष्ट्रावर, गावावर, सगळ्यावर असल्यामुळं आम्हाला वरूनच आमदार साहेबांचे आणि आमचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. आणि गाववाल्याचे जिंदगीभर आमचे 17ला 17 कॅन्डिडेट कितीही बार त्याचे चरणी नतमस्तक झालो तरी आम्ही विसरणार नाही. या गावकऱ्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।